आदर्श सासूबाई, तुम्ही झोपा अशाच ढाराडूर. तुमची ही आदर्श सून बघा अजून काय काय करते ती. द्या की. हो होऊ देत त्यांचं. अजिंक्य, हे घ्या घ्या. खर तर काहीतरी दागिनाच करायला पाहिजे होता, पण जमलंच नाही. आता तुम्हाला काय आवडेल ते घ्या. नाना नाही, मी नाही घेऊ शकत. शितले काय अहो तिला काय विचारताय? जावयाचं मान म्हणून घ्या घ्या.
बर, पैसे घेतो मी, पण मग जावायसारखं वागणार. म्हणजे नाना, अहो, या घरातला मुलगा म्हणून मी इथे राहायला आलो होतो. तुम्हाला ते काही नको वाटतं, हाय ना? नाना, आई, तुम्ही तुमचा मुलगा मानता ना मला? हा, मग कशाला असलं काय तर? असं कसं फौजी? रीतच आहे ही. लोक काय म्हणतात? आपलं हेच चुकतं बघा. आपण ना लोकांचाच विचार करत बसतो. अहो, कुठल्या जमान्यात आहे आपण जितू का? आता तुम्ही अडचणीत आहे आणि असं असताना तुमच्याकडनं असं मान स्वीकारायचं म्हणजे बरं दिसतं का? ते काय नाही नाना, हे घ्या. अजिबात नाही. अजिंक्य, तुमच्यासारखा जावई मिळाला भाग्यच आहे आमचं. नाना, परत जावायच का? बर ल्योक, शिकले तुझ्या आयुष्याचं सोनं झालं बघ अगदी. माझा विरोध होता पहिला, पण पण आमचा ल्योक म्हणजे अगदी 52 कशी सोनं आहे बघ. माहित आहे मला. आता तुम्ही उगाच डोळ्यातनं पाणी काढू नका बघू. थांबा, मी तुमच्यासाठी ना काश्मीरवरनं काहीतरी आणलंय, दाखवतो. काकी, हे साडी तुमच्यासाठी. लोक कुणाचा आहे? ही मुकलं लयच भारी आहे. या आता रात्री रानात पाणी पाजायला जाताना कांदा आकार भारी झाला ना. पण काय पण म्हणा अजिंक्य, तुम्ही आला पाडवा लय छान झाला बघा. मग फौजी, पाडव्याचा आणि काही विशेष? आता माझ्याकडे काही विशेष? शीतलच विचारा की. काय शीतल? कसलं काही विशेष? आमचं हे आलं ऐन टायमाला. कुठं काही येळ मिळणार आहे तेव्हा? तुम्हाला सांगतो, दुश्मनाच्या गोळीचं ब्या वाटत नाही बघा, तेवढं हिच्या टोमण्याचं वाटतं. ते असं आहे बघा, इकडं आलो ना असं मारबी सहन करावा लागतो. मग पुष्पातांच्या तालमीत तयार व्हायला लागले आमची लेक. अगं काकी, काय काय? चला जेवायला वाढून घेऊया. घाला की टोपी कशाला काढली? घाला घाला डोक्यात. थँक्यू. काय झालं? कारण सांगायला लागले तर रात्र सरायची नाही. असं मग तर आज ऐकायचंच आहे मला.
आज साहेब कौतुक करून येण्याच्या मूड मध्ये आहेत वाटतं. आता तू करणार असेल तर का नको. बर तर ऐका. थँक्यू, कारण तुम्ही सगळं सांभाळून घेता. तुम्हाला हितलं टेन्शन असतंय, तिथलं टेन्शन असतंय, पण तुम्ही सगळे एकदम व्यवस्थित सांभाळता आणि सगळ्यांना समजून घेता. आणि आणि थँक्यू कारण तुम्ही इथं आला. तुम्हाला माहितीये तुम्ही यावं अशी माझी लई म्हणजे लई इच्छा होती बघा. आणि थँक्यू कारण तुम्ही माझ्या संग लग्न केलं म्हणून. अरे बापरे, हे तर माहितच नव्हतं मला. अजून थँक्यू कारण तुम्ही असंच आयुष्यभर माझ्या बरोबर राहणार आहात म्हणून. गेडी, काय काय कळतं का तुला शितले? थँक्यू म्हणे. शितले, तुझ्यासाठी उद्या जीव द्यायची. तरी मी देईन. शितले, तुला तुझ्या घरच्यांनी फुलासारखी सांभाळली. म्हणजे ज्यांनी तुला एवढ्या मोठ्या जबाबदारीने सांभाळलंय त्या घराला सांभाळण्याची जबाबदारी माझी नाही का? आणि शितले, तू माझ्या घरची एवढी काळजी घेते, मग तुझ्या घरची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं नाही का शितले? म्हणजे माझी चॉईस एकदम परफेक्ट आहे. काय काय तुझी चॉईस? माझी चॉईस. प्रपोज तर मीच केलत ना. वा देवा, देवा, ऐकलंस का बाबा? हे ना आयुष्यभर ऐकून घ्यावं लागणार आहे मला. अजिंक्य, मला वचन द्या, काय जरी झालं तरी तुम्ही आयुष्यभर असंच राहाल आणि माझ्या बरोबर राहाल. दिलं. काय मग अजिंक्य, एका दिवसातच कंटाळला होय? नाही नाही, मी कुठं कंटाळलोय. ही काय म्हणायचं आता? काय हो, तुम्ही काहीतरी बोला की त्यांच्या संग. आमच्यात बोलायला तुमच्या एवढी इशे कुठं आहेत तवा? हा तर मला तर बाई नवलच वाटतंय अजिंक्यच. आता जावई म्हणून घरी आल्यात तर बोलतेत का बघा की. नाहीतर हे आधी शितलीभर बोलता यावं म्हणून काय काय कारण काढून घरी यायचे, दुकानात काय यायचे. हा
नाही मी दुकानातच यायचो. पण होय हो अजिंक्य, आमच्या घरी शीतलीला बघण्याच्या कार्यक्रमाची प्रॅक्टिस ठेवली होती ते आठवतं का? होय हो अजिंक्य, हा? अहो कुठं हरवला? नाही काय नाही. काय म्हणत होतो तुम्ही? ताई म्हणत्या चितलीला बघायची प्रॅक्टिस केलेली आठवते का तुम्हाला? हा, तेव्हा तुमचं काय होतं का नव्हतं? हो खरंच माझं काय नव्हतं. मला तर जितू काकांनीच आतमध्ये ओढलेलं. हा म्हणलो होतो मी, पण आता हे सगळं पुढं असं होणार आहे हे कुठं माहिती होतं तेव्हा मला. अहो भाऊजी गप्पा की, अगं किती बोलताय सगळे. मी आलो जरा जाऊ. अहो कुठं, बसा की. नाही आल्यापासून घरातच आहे ना, रानात बी गेलो नाही. आता सरळ इथनं रानात जातो, थोडा वेळ थांबतो आणि मग येतो रानातून परत. बर काय हो तुम्ही, कशाला एवढी चेष्टा करायची? अवघडले का नाही? जाऊ द्या, माझा तर मूडच गेलाय. मी बी जाते. जा जा, तू बी जा माग माग. नाही म्हणजे मी काय रानात बिनात चालले नाही. मी आपली जाऊन आले जरा यास्मिन कडं. बर, आम्ही विचारलंय का? नाही, ते मी सांगितलं. शेतली आली असते तर किती बरं झालं असतं ना. हळूच मनामंदी तुझं या नाव गुणगुणला, काळजाचं पान हळूच उलगडला, धीर सुटला यो मनाचा मला नाही कळला. हे भान थाऱ्यावर नाही वाऱ्यावर गेलं रे, हो बिरमत तुझ्या मना हुर हुरला रे, हुर हुरला रे, मोहरला रे, बावरला रे, मोहरला रे. लागिर लागिर झालजी, अधीर अधीर झालजी, ज्वानीच तू